आपल्या जुन्या लोकांनी काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत आणि त्याचं प्रमाणही ठरवून दिलेलं आहे, जसं की चटण्या. ह्या पौष्टिक चटण्या दिलेल्या प्रमाणात रोजच्या जेवणात खाल्ल्या तर फायदा नक्कीच होतो. भाकरीसोबत आज बनवली चवदार कारळ्याची चटणी. कारळे स्वच्छ करून घेतलेत. कढईमध्ये मंद आचेवरती खरपूस भाजले. कारळे चटचट उडू लागले की छान एका भांड्यामध्ये घेऊन थंड करून घेतले. आता 2 वाट्या कारळ्याची पूर्ण पावडर करून घेतली. ही जी पावडर आहे ती दाण्याचा कूट कसा आपण वापरतो तसं कोरड्या भाज्या ज्या असतात, जसं उसळी आपण बनवतो, गवार, कारलं अशा भाज्यांना ही पावडर मी नेहमी वापरत असते. ती पावडर बाजूला ठेवून चटणीसाठी मिक्सरमध्ये मी अर्ध्या पावडरीमध्ये लसणाच्या कुड्या घेतल्यात. 2 चमचे घरचं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ही जी चटणी आहे ती एकदम बारीक करून घेतली आहे. आता या चटणीवरती शेंगदाण्याचं कच्चं तेल घालायचं आणि भाकरीसोबत ही चटणी खायची. खूपच छान लागते बरं का. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.